संभाजीनगर शहरामध्ये एक भयंकर घटना घडली आहे। प्रियकरानं आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या करत तिचा मृतदेह शेतात पुरल्याची घटना समोर आली आहे। या भयंकर हत्येमागे लव जिहादची शंका उपस्थित केली जाते। दरम्यान राज्यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा करण्यात येणार आहे, पण यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। मोनिका निर्मळ संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयातली नर्स। रुग्णांसाठी देवदूत असणाऱ्या या नर्सचा तिच्याच प्रियकरानं बळी घेतलाय। इरफान शेख पाशा यानं तिची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे। मोनिका निर्मळ संभाजीनगर पालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती। मोनिका दररोज रेल्वेने जालन्याहून संभाजीनगरला ये-जा करायची। मोनिका आपली दुचाकी जालना रेल्वे स्टेशनवरती पार्क करायची। पार्किंगच्या ठिकाणी काम करणाऱ्या इरफान शेख याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले। गेल्या वर्षभरापासून दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं। 6 फेब्रुवारीला प्रियकर इरफान शेख यानं मोनिकाला लासूर स्टेशन इथल्या आपल्या शेतात नेलं। आरोपी इरफान शेख यानं मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह आपल्या शेतात पुरला। पोलिसांनी आता आरोपी इरफान शेख पाशा याला बेड्या ठोकल्यात। दरम्यान त्यानं मोनिका निर्मळची हत्या नेमकी का केली याबाबतची माहिती अद्यापही समोर आली नाही, पण या हत्या प्रकरणात लव जिहादचा संशय व्यक्त करण्यात येतोय। दोन्ही धर्माच्या विषयी केलं तर असे प्रकरण सातत्याने घडत असल्यामुळे हाही लव जिहादचा प्रकार असू शकतो। तपासांती योग्य निर्णय होईलच, परंतु प्रत्यक्षदर्शनी कुठेतरी एका धर्मीयाच्या मुलीला जाळ्यात फसवणं आणि तिला संपवणे हे जे षडयंत्र चालू आहे। परंतु आता कायद्याचं राज्य असल्यामुळे निश्चितपणे आता हे उघड पडलं, त्याचाही तपास होईल। राज्यात लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव जिहाद विरोधी कायदा करण्यात येणार आहे। यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे। पण लव जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी राज्यात समिती स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे। मुलीचा धर्म बदलण्याच्या उद्देशाने केलेला विवाह रद्द होईल। 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा, जबरदस्तीने धर्मांतर केल्यास 1 ते 5 वर्षांचा तुरुंगवास, सामूहिक धर्मांतर करणाऱ्या संस्थांना 3 ते 10 वर्षांचा तुरुंगवास, लग्नानंतर धर्म बदलायचा असेल तर 2 महिने आधी अर्ज करणं बंधनकारक। ह्या निर्णयामुळे असंख्य आमच्या हिंदू माता भगिनींना फार मोठं एक सुरक्षा कवच आता आमचं महाराष्ट्राचं सरकार देणार आहे। सगळ्या राज्यांमध्ये आणि देशात सर्वात कडक असा धर्मांतर विरोधी कायदा लवकरच महाराष्ट्रामध्ये येईल असा विश्वास मी हिंदू समाजाला देतो। माझं स्वतःचं मत आहे, कोणी कोणाशी लग्न करायचं किंवा प्रेम करायचं हे संविधानाच्या चौकटीत प्रत्येकाला तो अधिकार आहे। त्याच्यामुळे असे काही विषय आज राज्यासमोर आणि देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत। लव जिहादचे प्रकार या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत। करणारे आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे सर्वांना माहिती आहेत, म्हणून याचा कायदा कडक कायदा झाला पाहिजे आणि अशांना फासावर लटकवलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमची आहे। मुस्लिम आणि हिंदू एकत्र आले की लगेच त्याला लव जिहाद म्हणणं हे काय योग्य नाही आहे। ठीक आहे, भूमिका बाकीच्या लोकांची असेल, एवढी भूमिका अशी घेणं योग्य नाही असं माझं मत आहे। त्यामुळे समिती त्या नेमली असेल, शुक्ला मॅडमच्या अध्यक्षतेखाली त्यांनी अभ्यास करावा। त्यामुळं मला असं वाटतं की हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले की त्याला लव जिहाद म्हणणं या मताशी मी सहमत नाही। राज्यामधील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे। देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या 9 राज्यांनी लव जिहाद विरोधी कायदा आणलाय। त्यामुळे आता लव जिहाद विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं 10वं राज्य ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।